आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुंबई. राज्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री वॉर रूम अंतर्गत आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेताना त्यांनी अधिकारी वर्गाला कामामध्ये गती आणण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. केंद्र शासनाकडून मिळणारा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने या प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवावे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही बैठकीत सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की शासकीय रुग्णालयांविषयी असलेली अस्वच्छ आणि निकृष्ट ही धारणा बदलण्याची वेळ आली आहे. शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि चांगले ब्रँडिंग असणे गरजेचे आहे. मॉड्युलर तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत आणि दर्जेदार कामे पूर्ण करावीत असे आवाहनही त्यांनी अधिकाऱ्यांना केले. पुण्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या सकारात्मक बदलाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की अशाच प्रकारचे उपक्रम राज्यभर राबविले गेले पाहिजेत. नागरिकांना सरकारी आरोग्य व्यवस्थेत विश्वास वाटेल यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारी स्वीकारून काम केले पाहिजे. यावेळी HPV लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत महाराष्ट्राला जवळपास 10 लाख मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्हास्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबवून पालकांची संमती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्यात नवीन 13 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीची कामे सुरू असून त्यातील अडचणी तातडीने दूर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. कामांमध्ये अडथळे आल्यास विषय वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवावा, मात्र कोणतेही काम प्रलंबित ठेवू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून हे प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उन्नतीकरणामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली की राज्यात 55 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात 1141 आणि नगरपालिका क्षेत्रात 797 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यरत असून लाखो रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे. तसेच राज्यात 36 क्रिटिकल केअर ब्लॉक आणि 36 एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे वेगाने सुरू असल्याचे VSM नंदकुमार वाघमारे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.